नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर. कर्जमाफीचे पत्र कृषी विभागाला सादर. मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले आहे. मित्रांनो, फक्त 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्या 22 जिल्ह्यांची यादी त्यांनी प्रसिद्ध केली असून ती यादी आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्या यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस म्हणावा लागणार आहे. कर्जमाफी कशाच्या आधारावर करण्यात आली आहे ते पाहूया. बघा, 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वे केला असून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याचं राज्य सरकारला दिसून आलं आहे. त्यामुळं फक्त 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांनी सन 2019 ते सन 2024 पर्यंत शेती पिकांसाठी कर्ज घेतले असेल तर ते कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांकडे त्यानंतर फार्मर ID म्हणजेच ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर कर्ज घेतलेल्या बँक खात्याला स्वतः तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्डवरती तुमचं नाव व जन्मतारीख योग्य असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. तसंच तुमच्याजवळ 7/12/8 असणं देखील आवश्यक असून त्यावर तलाठी साहेबांची सही असणं आवश्यक आहे. आता पाहूया राज्य सरकारनं किती लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत तुमचं कर्ज माफ केलं जाणार आहे. कर्जमाफी कुणाला मिळणार नाही ते पाहूया. जर तुमच्याकडे 10 लाखाच्या पुढे कोणतेही वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. जर तुमचा मुलगा, पत्नी किंवा तुम्ही जर शासकीय नोकरी करत असाल तर कर्जमाफी मिळणार नाही. जर तुम्ही शेतकरी आहात मात्र जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असाल तर कर्जमाफी मिळणार नाही. तसंच तुम्ही ऑक्टोबर 2024च्या पुढं कर्ज घेतलं असेल तर ते माफीमध्ये येणार नाही, म्हणजे कर्जमाफी मिळणार नाही. कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ते पाहूया. जर तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेतून शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे. जर तुम्ही कोणत्याही खाजगी पतसंस्थेतून शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ होणार आहे. जर तुम्ही कोणत्याही खाजगी बँकेकडून शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे. मित्रांनो, आता ज्याची तुम्ही वाट बघत होता तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. कारण आपण ज्या 22 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे ते जिल्हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा. तर चला, वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूया. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानंतर 19वा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि 20वा जिल्हा आहे बीड मित्रांनो, आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघितली. कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार ते पाहूया. कर्जमाफीचा लाभ जूनमध्ये मिळणार असल्याचा अंदाज आता समोर येत आहे. म्हणजे जूनमध्ये तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. धन्यवाद.